ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे आणि कोण्याही व्यक्ती किंवा घटनेशी संबंध नाही. मी अनय, माझे शिक्षण MSc केमिस्ट्री या विषयात केले असून मी एका चांगल्या कंपनीत व उत्तम पगारावर नोकरी करत आहे. माझ्या लग्नाला 10 वर्षे झाले. त्यात नेहा नावाची मला एक संस्कारी आणि चांगली बायको नशिबी मिळाली. आमच्या दोघांपासून आमच्या प्रेमाला आनंदाचे क्षण देणारे 2 फुलपाखरू आमच्या सोबतीस आले. मला 2 मुलंच आहेत. एकाचे नाव ईशांत, दुसऱ्याचे मयंक. ईशांत हा मोठा असल्यामुळे तो शाळेत 2ऱ्या वर्गात शिकत होता आणि मयंक अर्जुन फार लहान होता. उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांच्या शाळेला सुट्टी लागली होती. बायकोने माझ्याजवळ प्रस्ताव मांडला, आपण गावापासून फार लांब राहतो, त्यामुळे मुलांनाही सुट्टी आहे आणि तुम्ही पण 10-15 दिवसाची रजा टाकून आपण गावी जाऊया, अशी तिची मनापासून इच्छा होती. अनेक घरच्या गृहिणीचा शब्द नाकारणे म्हणजे माणसाच्या सुखात आबोला आणण्यासारखा असतो. एखादी शिफारस नव्याजवळ मांडली की त्याने ती पूर्ण करायलाच हवी, ही जगजाहीर गोष्ट आहे. म्हणून मी तिलाही काही नाही म्हणू शकलो. मी पण तिच्या इच्छेनुसार 2ऱ्या दिवशी कंपनीत लिव्ह ॲप्लिकेशन देऊन मी परवापासून 15 दिवसाच्या सुट्टीवर गावी जाण्यास सज्ज झालो. आमच्याकडील उन्हाळा म्हणजे राजस्थानात तापत्या रेतीत एखाद्या माणसाला बसवण्याप्रमाणे होता. कूलर, पंखे असूनही कामात येत नसल्यासारखे वाटतात. घरात सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत टेम्परेचर हे 45 डिग्री सेल्सिअसच्या खाली उतरतच नाही. म्हणून सहसा मी उन्हाळ्यात घरी जात नसे, पण शेवटी बायकोची इच्छा, तिच्या आईवडिलांना भेटण्याची उत्सुकता तिला होती, म्हणून मी मान्य केले. शेवटी ट्रेनचे रिझर्वेशन करून आम्ही गावी आलो. नेहा घरी निदान 6 दिवस राहून ती माहेरी आपल्या घरी गेली. दिवस अगदी लवकर उरकवत होते. गावी आल्यावर 15 दिवसांची सुट्टीही कमी पडते, असं मला वाटू लागले. मला आईने आग्रह केला की तू पण तुझ्या सासऱ्यांकडे जाऊन ये आणि सास्यांची भेट घे. कारण गावी येऊन तुलाही भरपूर महिने झाले असतीलच, तू त्यांना भेटशील तर तुला पण बरं वाटेल आणि त्यांनाही बरं वाटेल. म्हणून मी आईच्या शब्दांचा मान ठेवून 2ऱ्याच दिवशी नेहाला फोन करून सांगितले की मीही काही दिवसांसाठी तुमच्या घरी येत आहे आणि आपण सोबतच घरी परत येऊ. त्यावर ती अगदी आनंदित झाली. नवरा सासरी येतोय, ही आनंदाची बातमी तिने तिच्या आईवडिलांना दिली. नेहाच्या घरी तिचे आईवडील, तिची बहीण मीना होती. नेहाला कोणताही भाऊ नव्हता. 2ऱ्या दिवशी सकाळच्या बसने मी माझी सासरी निघालो. गावापासून 1.5 तासाच्या अंतरावर सासरवाडी होती. माझी बस 11 वाजता सुमारास स्टँडवर आली. अजून 30 मिनिटांच्या सुमारास मी सासरीत पोहोचलो. लग्नानंतर मी फक्त 2ऱ्यांदाच सासरवाडीत पदार्पण केले होते, त्यामुळे माझ्यासाठी त्यांनी जंगी स्वागताची तयारी करून ठेवली होती. माझी मेहुणी मीना ही कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला शिकत होती. मी येणार होतो म्हणून तीही कॉलेजला गेली नव्हती. मी गावात शिरलो आणि मला नेण्यासाठी आमचे सासरेबुवा मोटरसायकलवर बस स्टँडवर पोहोचले होते. मी नोकरीवर असल्यामुळे त्यांनाही माझा अभिमान होता. जर गावात एखाद्या रिकाम्या टेकड्यासारखा राहिलो असतो तर कोणी डुंकूनही माझ्याकडे पाहिले नसते. 4 चौघांना सांगायला त्यांनाही माझा अभिमान वाटायचा. हे आमचे जावई, बाबू, राज्यात नोकरी करतात, चांगला पगार मिळतो, त्यामुळे माझी मुलगी अगदी गुन्हा गोविंदा आणि सुखात आहे. आम्ही घरी पोहोचल्यावर माझ्या स्वागतासाठी सासूबाई हातात ताट घेऊन तयारच होत्या. मलाही हे पाहून खूप समाधान वाटले. सासरवाडीत आपली काळजी घेतली जाते, नाहीतर काही माणसे सासरवाडीत मानसन्मान मिळाल्यामुळे बोंबा मारतात, पण माझ्याबद्दल असं काही घडलं नाही. दुपारची जेवणाची सर्व तयारी झाली होती. आमच्या सासरचे घर जुन्या पद्धतीचे होते, पण खूप मोठे होते.
डबल मजली घरात एकूण 8 रूम होते. किती पाहुणे मंडळी येऊ द्या, त्यांना झोपण्यासाठी जागा कमीच पडणार नाही असे ते घर होते. आणि घरात किती लहान मुलं असल्यावरही ते आरामात लपाछपीचा खेळ खेळू शकतात. आज लपाछपीच्या प्रसंगी माझ्यावरही घडला. दुपारी जेवण करून राहिल्याने मला वरच्या रूममध्ये आराम करायला सांगितलं. मी मुलांना घेऊन वरती झोपण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी माझ्यासाठी पलंगावर मस्तपैकी गादी, त्यावर नवीन बेडशीट आणि पिलो कव्हर लावलेल्या उशी तयार ठेवल्या होत्या. असे कामानिमित्तही मी दुपारी झोपत नसे. मी मुलांना अगदी शांततेत झोपून दिले आणि मोबाईलवर यूट्यूब चढवण्यात व्यस्त होतो. तोवर नेहा व मीना मला कंटाळा वाटू नये म्हणून वरच्या रूममध्ये आल्या. मग मी मीनाला विचारले, शिक्षण पूर्ण करून काय विचार केला असेल? नोकरी करायची का? फक्त आईच्या मदतीसाठी घरीच थांबायचे आहे? नाही हो जिजू, आता कुठे, मी फर्स्ट इयरला आहे. अजून 2 वर्ष आहेत मला डिग्री कंप्लीट करायला, त्यानंतर विचार करेन. अरे, पण तुझं लग्न पण मध्ये आहे ना? का, बिना लग्नाची राशीन नाही? तशी वेळ आल्यावर पाहू, मीना म्हणाली. मग मी म्हटले, ठीक आहे, पण आपल्या मनाने प्लॅनिंग केलेली सोयीस्कर असते, म्हणजे मनुष्य भटकत नाही. शिक्षण पूर्ण झालं की नोकरीची तयारी करावी, नंतर अडथळा येत नाही. म्हणजे मी समजली नाही. जिजू, मीना म्हणाली, अरे, जर समजा लग्न झालं, मुलाघरच्यांनी विचारलं, मुलगी शिक्षण करून काय करते, त्यांना डायरेक्ट थोडीच असं सांगावं लागते की ती घरकामात, भांडीकडे धुते करते. हे कसं इम्प्रेशन पडण्यासारखी गोष्ट असते. हो, बरोबर आहे तुमच्या म्हणण्याची. आमच्या गप्पा कमीत कमी 1.5-2 तास रंगल्या होत्या. दुपारच्या आता 3 वाजण्यात आले होते. नेहाला झोप येत होती म्हणून ती खाली तिच्या आईला मदत करायला आणि झोपण्यासाठी गेली. मी आणि मीना आमच्या गप्पांना उदंड राहिलो. इकडच्या तिकडच्या नोकरीबद्दलच्या सर्व गप्पा संपल्यावर तिने मला असा प्रश्न विचारला की अजूनही तो प्रश्न माझ्या डोक्याच्या पलीकडचा होता. मीना म्हणाली, जिजू, मी भरपूर मुलींना पाहते कॉलेजमध्ये, गावांमध्ये, पण मला अजूनही कळले नाही की मुलींना मुलं हे लग्नानंतरच का होतात, अगोदर का होत नाही. तू कॉलेजच्या फर्स्ट इयरला शिक्षण घेतेस, तरी तुला अजून याबद्दल कळले नाही का? तुझ्या डोक्याच्या मेमरी कार्ड फॉर्मॅट झाला आहे नाही? हो जिजू, मस्करी का करतात? मित्राच्या नात्याने म्हणून मी तुम्हाला विचारले. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण ज्या गोष्टीची कल्पना तू या वयात करतेस, त्या वयात मुली अधिक फॉरवर्ड असतात. हो का? मग मला अजून तशी जाणीव का झाली नाही? तुझ्या मनात त्या प्रकारचे विचार सुद्धा आले नसतील, म्हणून तुला त्या गोष्टीची जाणीव झाली नाही. ज्या दिवशी तुला त्या गोष्टीची जाणीव होईल, त्याच दिवशी तुला माझी आठवण सुद्धा येईल की जिजू बरोबर सांगत होते. पण मला जाणून घ्यायचे आहे, लग्नाच्या नंतरच का? अगोदर का नाही? अगं, एक इंजेक्शन मनुष्य नावाच्या प्राण्याकडे ऑलरेडी देवाने दिलेले असतं. त्या इंजेक्शनची चावी लागल्यावर ऑटोमॅटिक नवरा-बायको यांच्या संसारात सुख आणि समाधान नावाचे ऐश्वर्य प्राप्त. मग मला इथे इंजेक्शनची चावी घ्यायची आहे, बाबा. ते तू लग्नानंतरच घे. लग्नाच्या अगोदर घेतल्यावर काही वेगळा, वाकडा प्रकार घडला, तर समाजात तोंड दाखवायला जागा राहत नाही, पण तरी माझी इच्छा आहे. मीना वयाच्या 21व्या वर्षात पदार्पण करून सुद्धा तिला या गोष्टीची कल्पना नव्हती. ती दिसायला सुंदर व शरीरगठीने मस्त होती. मला तिच्या सोबत अशा गोष्टी करायला बरोबर वाटत नसल्यामुळे मी तिला खोली बाहेर काढले. आपण तिच्याच घरी येऊन अशी उलटी काम करून आपल्या जावई नावावर गालगोट लागेल, ते माझ्या बुद्धीला पटत नव्हते, पण त्या इंजेक्शनचा विचार तिच्या मनात सतत खुंदत होता. रात्रीचे जेवण झाल्यावर
आम्ही परत वरच्या रूमवर गोळा झालो. आमच्या तिघांच्या गप्पा परत रंगल्या. त्यावर अन्यने परत त्याच विषयावर जोर देऊन तिची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याने हा प्रश्न मीनाला विचारला, मीना, मुली लग्नानंतरच का प्रेग्नंट राहतात? लग्ना अगोदर का नाही? अहो, काय बोलताय तुम्ही? जवळ कोण बसल्या याचा विचार तरी करा. अगं, हा प्रश्न माझा नव्हता, हा प्रश्न मीनाचा होता. मूर्ख मुलगी, असे प्रश्न विचारतेस का जिजूंना? अगं ताई, खरंच विचारते. मी ज्या गोष्टीची कल्पना नाही त्या गोष्टीचा डाऊट क्लिअर करायला हवा की नाही? त्यावर नेहा म्हणाले, या गोष्टी तुला अगोदर बरोबर कळतील. वयात आल्यावर. झोप आता, खूप रात्र झाली आहे, तुम्ही पण झोपावं. नेहा, मी, मुलं आणि मीना एकाच गोल्फीत झोपलो होतो. आणि मीना अगदी गाढ झोपीत होती. नेहा आणि मला नेहमीप्रमाणे मुलं झोपल्यावर एकमेकांजवळ येण्याची तीव्र इच्छा जागी झाली. म्हणून मी तिला हात लावून बेडवर यायला सांगितले. नेहा काही क्षणातच माझ्याजवळ येऊन झोपली. ती जवळ आल्यावर मला अगदी जोरात बाथरूम लागल्यामुळे मी त्या दिशेने जाण्यासाठी बेडवरून उभा राहिलो. माझे पाय मीनाच्या पायावर अगदी जोरात पडला आणि ती किंचाळली. मी तिला सॉरी म्हटले आणि जॉक असे म्हणून मी बाथरूमला गेले. मी जाऊन आल्यावर नेहाच्या शेजारी झोपलो. काही मिनिटातच मीनाचे डोळे उघडले. तिने पाहिले की दीदी आपल्या जागेवर नाही, मग गेली कुठे? ती अंथरुणावरच तिला इकडे तिकडे शोधू लागली. तिला तिच्या कानावर एक वेगळाच आवाज आल्यावर कळाले की ताई जिजू सोबत पलंगावर झोपली आहे. ती काही न बोलता सगळं पाहू लागली. तिने पाहिले की जिजू त्याचे लिंबू हाताने पिळत होते आणि त्याचा एक हात त्यांच्या दोघी पायांच्या मध्ये तो वरखाली होत होता. हे सर्व पाहून तिची उत्तेजना फार वाढू लागली. त्यानंतर ताईमध्ये जिजू सांगत होती, अहो, हळू, त्रास होतोय. मग ताई म्हणाली, लवकर करा, कोणी पाहिलं तर. त्यावर जिजूने तिला सांत्वन दिले, होईल वेळेवर, काळजी करू नको. मग ताईने कोकरूमध्ये सांगितलं की इंजेक्शनमध्ये टाका, मला आराम मिळेल. मी त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या जवळ गेले. ते दाजींचे इंजेक्शन फार लांब होते. ते ताईने घेतले आणि ताई जोरात किंचाळली. मी घाबरले आणि अंथरुणात पडले. मी फक्त झोपण्याचे नाटक करत होते. मला त्यांचे प्रदर्शन पाहण्यास मजा येत होती. जिजूने आपली गाडी जोरात पिळवली आणि काही मिनिटातच गाडी एका जागेवर थांबली आणि दोघेही शांत झाले. जिजू आणि ताई तसेच झोपले. काही तासानंतर माझे डोळे उघडल्यावर ते झोपले होते. मी उठून जिजूचे इंजेक्शन जवळ गेले. ते आर्टिफिशियल नसून नॅचरली होते आणि ते प्रत्येक मनुष्याच्या जवळ देवाने दिलेले असते. याचा यूज करून श्रीमंत अन्न मुलं होतात. हाच तो इंजेक्शन असावा असा विचार माझ्या मनात आला आणि मग मी झोपून गेली. सकाळ झाल्यावर मी कॉलेजला काही गेले नाही. माझ्या डोळ्यासमोर रात्रीच्याच झालेला प्रकार फिरत होता. त्या इंजेक्शनची उत्सुकता मलाही लागली होती. तेवढ्यात दाजींच्या बाथरूममधून आवाज आला. नेहा टॉवेल देग, दीदी कामात होती म्हणून तिने मला सांगितले, मीना, त्यांना टॉवेल दे. मग मी हो म्हणून बाथरूमच्या दाराजवळ उभे राहून दाजींना आवाज दिला, घ्या हा टॉवेल. जिजू त्यांनी टॉवेलला पकडता सरळ माझ्या हाताला स्पर्श केला. त्यांच्या हाताचा स्पर्श झाल्यावर माझा अंतरात्मक जागृती मिळाली. त्यांचा तो स्पर्श मला एक वेगळा आनंद देऊन गेला. टॉवेल दिल्यानंतर ताईने मला चहा देण्यास सांगितले. मीना, हा चहा दे त्यांना. त्यावर मी हो म्हणून त्यांच्या रूममध्ये गेले. तेव्हा दाजी आपले कपडे घालत होते आणि अचानक मी समोर गेल्यामुळे त्यांच्या इंजेक्शनचे दर्शन मला परत झाले.
माझ्या मनातील डाऊट क्लिअर करण्यासाठी मी त्यांना विचारले, दाजी, हा इंजेक्शन बाबत तुम्ही मला सांगत होतात का? त्यावर ते हसले व म्हणाले, याची कल्पना तुला आहे, मग का विचारतेस? हा तोच इंजेक्शन जो लग्नानंतर मनुष्य आपल्या बायकोसोबत वापरतात. मला पण याचा डोस घेण्यास मजा येईल, असं मीना म्हणाली. त्याने लगेच दाराची कुंडी लावली आणि मीनाला जवळ येत तिला आपल्या मिठीत दाबलं. ती त्याच्या जवळ गेल्यावर तिच्या अंगावर एक वेगळीच फिलिंग निर्माण झाली. ती त्यांना घट्ट मिठी मारू लागली. दाजींनी अजून कपडे घातले नव्हते. त्यांच्या अंगाचा स्पर्श जणू स्वर्गात गेल्यासारखा होता. त्यांनी माझ्या कुर्त्याच्या वरून हात फिरवला, माझ्या वक्षस्थळाची मालिश करू लागले. माझ्या तोंडातून ऑटोमॅटिक सिचकाया बाहेर येऊ लागल्या. मनाची सीमा तुटण्याचा वेळ झाला होता, म्हणून मी मागे वळून सरळ त्यांच्या ओठांवर ओठ टिकवले आणि त्यांचे इंजेक्शन हातात पकडले. त्यांचा हात अजूनही माझ्या वक्षस्थळावरच होता. कमीत कमी 15 मिनिटात आम्ही एकमेकांच्या ओठांवर होतो. दाजींनी हळूच माझी चोळी ओढली, ती सरळ खाली आली आणि माझ्या दोघी पायांच्या मध्ये त्यांचे इंजेक्शन लागू लागले. माझ्या मनावर आता कंट्रोल नव्हता, माझे ओठ त्यांच्या दातात होते. आमच्या दोघांची सीमा आता बाहेर येत होत्या. त्यांनी सरळ माझी बाजूला करून त्यांचे लांब लचक इंजेक्शन आत टोचले. ते आत जातात असा शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडला. मी त्यांना अगदी घट्ट पकडून ठेवले होते. त्यांना माझ्यासोबत मजा येत होती. कमीत कमी अर्धा तास त्यांनी मला पूर्णपणे वर घालून घासले. त्यानंतर मला कळाले की या इंजेक्शनच्या मदतीने किती फायदे असतात. जोपर्यंत दाजी आमच्या घरी होते तोपर्यंत आम्ही दररोज रात्री ताईचा कार्यक्रम संपल्यावर दाजी माझ्यासोबत पंक्तीत जेवण करू लागले. 6 दिवस कंटिन्यू आमचा खेळ सुरूच होता. त्यानंतर ताई आणि दाजी आपल्या गावी गेले, पण त्यांच्या इंजेक्शनची आठवण सदैव माझ्या डोक्यात फिक्स झाली. माझं मन आणि शरीर आता एका वेगळ्याच अवस्थेत होतं. दाजी गेल्यानंतरही त्या इंजेक्शनच्या अनुभवाने माझ्या मनात एक अपूर्व गोंधळ निर्माण केला होता. कॉलेजमध्ये जायचं, वर्गात बसायचं, पण मन काही इकडे लागत नव्हतं. प्रत्येक पुरुषमित्राकडे पाहिलं की डोक्यात तोच विचार येई, त्याच्याकडेही असाच इंजेक्शन असेल का? माझ्या स्वप्नांमध्येही तेच दृश्य दिसत होतं. एक दिवस ताईंनी मला बाजारातून काही सामान आणण्यासाठी पाठवलं. बस स्टॉपवर उभं असताना आमच्या गावचाच राहुल दिसला. तो माझ्याच कॉलेजमध्ये शिकत होता. मीना, कशी आहेस? त्याने विचारलं. ठीक आहे, मी मंदपणे म्हटलं. तू कशी दिसतेस? काही निस्तेज दिसते आहेस, त्याने काळजीने विचारलं. मी काही बोलले नाही. बस आली आणि आम्ही दोघे बसमध्ये बसलो. राहुल नेहमीप्रमाणे गप्पा मारायचा प्रयत्न करत होता, पण माझं मन तिथं नव्हतं. अचानक बसने एक जोरदार झटका दिला आणि मी राहुलच्या अंगावर पडले. त्याने मला सावरलं. त्याच्या स्पर्शाने माझ्या अंगावर विजेसारखा कंटाळा आला. माझ्या नजरा त्याच्या डोक्यावरून खाली सरकल्या आणि मी अचंबित झाले. त्याच्या पायांच्या मध्येही एक उठाव दिसत होता, तोच इंजेक्शन. माझ्या डोळ्यात एक कुतूहल भरलं. राहुलने माझ्या चेहऱ्यावरील भावना पाहिल्या आणि लगेच माझ्यापासून दूर सरकला. माफ कर, तो म्हणाला. नाही, माफ करण्याचं कारण नाही, मी म्हटलं. माझा आवाज थोडा कापरा झाला होता. बसने पुढचा स्टॉप घेतला आणि राहुल उतरायला निघाला. तू इथेच उतरतेस का? त्याने विचारलं. नाही, मला पुढे जायचंय, मी म्हटलं. पण माझं मन म्हणत होतं, त्याला जाऊ देऊ नकोस. तो उतरल्यावर माझं मन खूप अस्वस्थ झालं. मी एकटी बसमध्ये बसले होते, पण माझ्या डोळ्यासमोर फक्त राहुलचा तो इंजेक्शन होता. मी माझ्या बागेतील फुलांना पाणी घालत असताना, स्वयंपाक करत असताना
अभ्यास करत असताना प्रत्येक वेळी तोच विचार मनात येत होता. 2 आठवड्यांनंतर ताई आणि दाजी परत आले. दाजींना पाहताच माझं हृदय जोरात धडकू लागलं. रात्री जेव्हा सगळे झोपले तेव्हा दाजी माझ्या खोलीत आले. मीना, तू झोपलेली नाहीस, त्यांनी हळूच विचारलं. नाही, मी म्हटलं. ते माझ्या अंथरुणावर बसले. तू काही काळापासून खूप गंभीर दिसते आहेस. काही त्रास आहे का, त्यांनी विचारलं. मी काही बोलले नाही. माझं मौन पाहून त्यांनी माझा हात हातात घेतला. तू मला सांगू शकतेस, मीना. मी तुझा मेवणा आहे, पण तुझा मित्रही आहे. त्यांच्या स्पर्शाने माझ्या अंगांना उष्णता पसरली. दाजी, मी हळूच म्हटलं, मला तुमचा इंजेक्शन हवा आहे. ते थोडा वेळ शांत राहिले. मीना, हे चांगलं नाही. हे इंजेक्शन फक्त लग्न झालेल्या जोडप्यांसाठी असतं. पण मला कळत नाहीये का? मला समजतन्य, पण माझं मन आणि शरीर तुमच्या इंजेक्शनविना अस्वस्थ आहे, मी म्हटलं. माझा आवाज भरलेला होता. त्यांनी माझ्या केसांतून हात फिरवला. मीना, हे इंजेक्शन एक जबाबदारी आहे. यामागे फक्त भोग नसतो, तर प्रेम आणि जबाबदारी असते. तू अजून तरुण आहेस. तुझ्यासाठी योग्य वेळी, योग्य व्यक्तीबरोबर हा अनुभव घेई. मी रडू लागले. पण मला तो अनुभव तुमच्यासोबत हवा आहे, त्यांनी मला मिठी मारली. मीना, मी तुझा मेवणा आहे. माझी जबाबदारी तुझे रक्षण करण्याची आहे, तुझ्याशी अशा संबंधात नाही. मी तुला प्रेम करतो, पण भावाच्या प्रेमाने. ते गेल्यानंतर माझ्या मनात एक विचित्र शांतता पसरली. दाजींच्या शब्दांनी मला जागं केलं. मला कळलं की हे इंजेक्शन फक्त शारीरिक सुखासाठी नसून प्रेम आणि जबाबदारीचं प्रतीक आहे. काही महिने गेले. मी माझ्या अभ्यासात रमले. एक दिवस कॉलेजच्या वार्षिक उत्सवात राहुलने मला भेटलं. मीना, तू आता खूप बदललेली दिसते आहेस, तो म्हणाला. मी हसले. हो, मी आता समजलेली आहे. त्याने मला नाचण्यासाठी आमंत्रित केलं. नाचत असताना त्याने मला विचारलं, मीना, मला एक गोष्ट सांगायची आहे. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि माहिती होतं की तो काय सांगणार आहे. पण आता मला कळत होतं की प्रत्येक इंजेक्शनचा अधिकार घेण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती हवी. राहुल, मी म्हटलं, आपण मित्र आहोत. चला, आपण इतर मित्रांबरोबर जाऊया. त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसली, पण मला माहिती होतं की हेच बरोबर आहे. मी आता मोठी झाले होते. दाजींच्या इंजेक्शनने मला एका वेगळ्याच प्रकारे परिपक्व केलं होतं. मला कळलं की जीवनातील काही गोष्टी फक्त लग्नानंतरच अनुभवायला हव्यात, कारण त्यामागे समाज, कुटुंब आणि स्वतःच्या भविष्याची जबाबदारी असते. आणि हे इंजेक्शन फक्त शरीराचं नसून मनाचं आणि आत्म्याचं असतं. कॉलेज संपल्यानंतर मी एका छोट्या कंपनीत नोकरीसाठी रुजू झाले. राहुलही त्याच शहरात नोकरी करत होता. आमची मैत्री दृढ झाली होती, पण मी काळजीपूर्वक सीमा राखत होते. एक दिवस तो मला घेऊन एका छोट्या गावातल्या मंदिरात घेऊन गेला. इथे एक फार जुनं शिवमंदिर आहे, तो म्हणाला. असा समज आहे की इथे प्रेमाने शरण आलेल्या जोडप्यांना भगवान शिव आशीर्वाद देतात. मंदिराच्या शांत वातावरणात राहुलने माझ्या हातात हात घातला. मीना, आपण बरेच वर्षे एकमेकांना ओळखतो. मला तुझ्यासाठी फक्त भौतिक आकर्षण नाही, तर खरं प्रेम आहे. मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. त्याच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा पाहून माझे हृदय द्रवून गेले. पण राहुल, माझ्या कुटुंबाला तुझे कुटुंब मान्य असेल का, मी विचारले. मी आधीच तुझ्या वडिलांशी बोललो आहे, तो म्हणाला. ते मान्य आहेत. आता फक्त तुझी संमती हवी आहे. मी होकारार्थी डोके हलवले.
त्या क्षणी मला दाजींचे शब्द आठवले, हा इंजेक्शन फक्त लग्न झालेल्या जोडप्यांसाठी असतो. आता माझ्या वाट्याला योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती लाभली होती. लग्नानंतरच्या रात्री जेव्हा आम्ही एकटे झालो तेव्हा राहुलने मला मिठी मारली. मी वाट पाहत होतो, तो म्हणाला. माझे अंग ताणलेले होते. घाबरू नकोस, त्याने माझ्या कपाळावर हलका चुंबन घेतले. आपण एकमेकांसाठी आहोत. जेव्हा त्याने माझी चुन्नी काढली तेव्हा माझ्या मनात दाजींच्या इंजेक्शनची आठवण झाली. पण आता तो अनुभव वेगळा होता. हे केवळ शारीरिक नसून भावनिक जवळीक होती. राहुलचा स्पर्श कोमल होता, त्याची हालचाल माझ्या सुखाविषयी काळजी घेणारी होती. तू ठीक आहेस ना, त्याने विचारले. मी मुस्कुरले, हो, पूर्णपणे ठीक आहे. जेव्हा आमचे शरीर एकत्र आले तेव्हा मला कळले की हाच खरा इंजेक्शनचा अनुभव आहे, प्रेम, विश्वास आणि जबाबदारीने भरलेला. 6 महिने गेले. एक दिवस मला कळले की मी गरोदर आहे. राहुल आणि कुटुंबियांना बातमी देताना सगळ्यांचे आनंदाला पारावर उडाले. पण माझ्या मनात एकच विचार होता, मी आता स्वतःचे इंजेक्शन तयार करणार आहे. प्रसूतीनंतर जेव्हा मी माझ्या मुलीला स्तनपान करवत होते तेव्हा माझ्या लक्षात आले की हेच ते खरे इंजेक्शन आहे, जीवन निर्माण करणे, पालनपोषण करणे आणि प्रेमाने वाढवणे. दाजींच्या इंजेक्शनने मला जे शिकवले ते आता मला पूर्णपणे कळले. आज मी आणि राहुल आमच्या मुलीबरोबर खुश आहोत. कधीकधी दाजी भेटायला येतात आणि मुलगी त्यांच्या मांडीवर बसते. तेव्हा मला ती रात्र आठवते, पण आता ती आठवण मला दुःख देत नाही, तर माझ्या परिपक्वतेची आठवण करून देते. दाजींच्या इंजेक्शनने मला वाट दाखवली, पण राहुलच्या प्रेमाने मला खरे सुख दिले. आणि आता माझ्या मुलीचे हसणे हाच माझा सर्वात मोठा इंजेक्शन आहे. माझ्या लेखी लग्न झाल्याने आणि आई झाल्याने जीवनात एक स्थिरता आली होती. राहुल चांगला नवरा ठरला आणि आमचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण मनातल्या कोनाड्यात दाजींच्या त्या इंजेक्शनची आठवण अजूनही ताजी होती. ती एक गूढ आकर्षणाची, अधू राहिलेल्या कुतूहलाची भावना होती. माझी मुलगी सृष्टी जेव्हा 2 वर्षांची झाली तेव्हा दाजी आमच्याकडे राहायला आले. कारण त्यांच्या गावच्या घरात मोठ्या दुरुस्तीचं काम चालू होतं. त्या काही महिने आमच्याकडे राहणार होते. एक रात्री राहुल दूरच्या शहरात बिझनेस टूरवर गेला होता. सृष्टी झोपली होती आणि मी स्वतःच्या खोलीत वाचन करत बसले होते. दरवाजा उघडला आणि दाजी आत आले. सृष्टी झोपली का, त्यांनी हळूच विचारलं. हो, आज लवकर झोपली, मी म्हटलं. ते माझ्या जवळच्या खुर्चीवर बसले. काही क्षण शांत राहिल्यावर ते म्हणाले, मीना, मला एक गोष्ट सांगायची आहे. तू लग्न झाल्यापासून मी तुला सांगू इच्छित होतो, पण संधी मिळाली नाही. मी वाचनाचं पुस्तक बंद केलं आणि लक्ष दिलं. तू जेव्हा कॉलेजमध्ये होतीस तेव्हाचा तो प्रसंग. मला माझ्या वर्तणुकीबद्दल खूप पश्चात्ताप आहे, दाजी म्हणाले. मी एक जबाबदार मेव्हणा म्हणून वागला नाही. मी तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतला. पण दाजी, तुम्ही तर मला थांबवलं होतं, मी म्हटलं. होय, पण ते थोड्या उशिरा झालं. मी तुझ्यावर प्रयोग केला. तू माझ्यासाठी एक प्रयोग होतीस. त्यांचा आवाज खूप गंभीर होता. मला माहिती होतं की तू माझ्याकडे आकर्षित झाली आहेस आणि मी त्याचा फायदा घेतला. हे चुकीचं होतं. मी काही बोलले नाही. दाजींच्या या शब्दांनी माझ्या मनातलं एक कोड सोडवलं. मला आता कळलं की तो संबंध केवळ माझ्या कुतूहलामुळे नव्हता, तर दाजींच्या एका स्वार्थी प्रयोगामुळे होता. मी तुला माफी मागतो, मीना, दाजी म्हणाले. तू माझी धाकटी मेहुणी आहेस, माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. मी तुझ्या विश्वासाचा अपयोग केला. त्यांच्या डोळ्यात खरोखरच पश्चात्ताप दिसत होता. मी हसले. दाजी,
तुमच्यामुळेच मला खरं प्रेम काय असतं ते कळलं. तुमच्यामुळेच मी राहुलचं मूल्य ओळखू शकले. ते उठले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवला. तू खूप समजदार झाली आहेस. राहुल खूप भाग्यवान आहे तुझ्यासारखी बायको मिळाल्यामुळे. दाजी गेल्यानंतर मी बाल्कनीत उभी राहिले आणि चांदण्यात झिमगणाऱ्या शहराकडे पाहत राहिले. माझ्या मनातून एक मोठा ओझं उतरलं होतं. दाजींच्या इंजेक्शनचं मोहजाल संपलं होतं. आता मी मुक्त झाले होते. आज मी खरंच समजले की प्रत्येक नातं संस्कारांनी गुंफलेलं असतं, प्रेमाने नटलेलं असतं आणि जबाबदारीने सुरक्षित केलेलं असतं. दाजींचं इंजेक्शन एक अपूर्ण प्रयोग होता, पण राहुलबरोबरचं माझं आयुष्य हा खरा पूर्ण आनंद आहे. सृष्टीच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज आला. मी धावत गेले आणि तिला उचलून घेतलं. ती माझ्या मिठीत शांत झाली. माझ्या मनात आलं, हीच ती खरी इंजेक्शनची शक्ती आहे, निसर्गाने दिलेली, नात्यांनी सजलेली आणि प्रेमाने पोषित. वर्षे उलटत गेली. सृष्टी आता मोठी झाली होती आणि तिचे लग्नही ठरले होते. लग्नापूर्वीच्या रात्री ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, आई, मला काही विचारायचे आहे. मी तिला जवळ घेतले. काय बाळ? आई. लग्नानंतरचे आयुष्य. मी घाबरते आहे. तिचा आवाज कापरा होता. मी तिच्या केसांमध्ये हात फिरवत म्हटले, सृष्टी, प्रत्येक नव्या टप्प्याला त्याची भीती असते. पण जर प्रेम, आदर आणि संवाद असेल, तर सगळे मार्ग सुगम होतात. तिने डोळे उछाळले. पण आई, खरे प्रेम कसे ओळखायचे? माझ्या मनात दाजींचे इंजेक्शन आणि राहुलचे प्रेम यांची आठवण झाली. बाळा, खरे प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नसते. ते म्हणजे एकमेकांचा आदर, एकमेकांचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आणि काळोखी वेळेतही एकमेकांना साथ देण्याची तयारी. तिने माझा हात सोडला. तू आणि बाबा इतके वर्ष सुखी कसे राहिलात? मी हसले. कारण आम्ही एकमेकांचे साथीदार आहोत. कधी काळी दाजींच्या इंजेक्शनचा विचार माझ्या मनात होता, पण आज मला कळले की खरा इंजेक्शन म्हणजे प्रेम, विश्वास आणि सहनशीलता. सृष्टीच्या लग्नाच्या दिवशी जेव्हा ती वरदक्षिणेसाठी झुकली, तेव्हा दाजीही तिथे होते. आता ते वृद्ध झाले होते, पण डोळ्यात तेच तेज होते. त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि एका क्षणभराच्या नजरांमध्ये सगळे काही सांगितले, माफी, आभार आणि एका संपलेल्या अधुर्या प्रयोगाची आठवण. सृष्टी निघून गेल्यानंतर राहुलने माझा हात हातात घेतला. एकटी वाटते का? त्याने विचारले. मी त्याच्या खांद्यावर डोके ठेवले. नाही, कारण तू आला आहेस. आणि आपल्या प्रेमाने निर्माण केलेली ही मुलगी आता आपल्याच प्रेमाचा पाऊलताणा करणार आहे. आज मला खरंच कळलं की जीवनातील सर्वात मोठा इंजेक्शन म्हणजे प्रेमाचा इंजेक्शन. तो निसर्गाने दिलेला, संस्कारांनी घडवलेला आणि अनुभवाने परिपक्व केलेला असतो. दाजींचे इंजेक्शन म्हणजे एक भ्रम होता, पण राहुलबरोबरचे आयुष्य म्हणजे खरं सत्य. आणि हे सत्य माझ्या मुलीला देऊन जाऊ शकले, हाच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय आहे.